खर्च तर आमचा पहिल्याच वर्षी निघला. हा, पहिल्याच वर्षी आमचा 9 लाख रुपये खर्च झाला सगळा. 8.5 लाख रुपयाचं आमचं उत्पन्न झालं पहिल्याच वर्षी, पहिल्याच पिकाला. वा, आता हे तिसरं वर्ष आहे. ज्यावेळेस आम्ही झाड घेतले होते त्यावेळेस ते माणसं आम्हाला सांगत होते तुमचे हे 9 लाख रुपये पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला निघणार. पण ते आम्हाला काहीतरी खोटं वाटायचं आणि आम्ही ते हसलो, त्याला म्हणायचं हे एवढं शक्यच नाही, कसं होईल 9 लाख रुपयाचा माल आम्हाला आमच्या 15-20 एकर मध्ये होत नाही. बरोबर आहे. आणि ह्या 3 एकर मध्ये कसा होईल. पण मग तरी पण आम्ही डेअरिंग केली की लाव म्हणलं आता काय व्हायचं होईल. पण म्हणजे बरोबर आहे की खरंच माल तेवढा होतो. पहिल्या वर्षी 8.5 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी उत्पन्न किती? दुसऱ्या वर्षी 24 लाख रुपये झालं. बापरे, म्हणजे इतका फरक पडला डायरेक्ट. हो, 3 पट वाढलं दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी काही झाडं फुटलेच नव्हते आणि आता हे तिसऱ्या पिकाला सगळे सारखे झाडं फुटले. अच्छा, म्हणजे आता तर मला मग पहिल्या वर्षी 8 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 24 लाख, आता हे तिसऱ्या वर्षी किती रुपयापर्यंत जाईल सर? हे आता जवळपास 45 लाखाच्या पुढे जाईल आमचं. मागच्या वर्षी आपण खजूर शेती संदर्भात तब्बल 2 व्हिडिओ बनवले आणि अनेक शेतकऱ्याचे फोन आपल्याला या संदर्भात आले की आम्हाला खजूर शेतीची इत्थंभूत माहिती हवी. त्या अनुषंगाने आज आपण पुन्हा एकदा घनसावंगी तालुक्यातील तनवाडी या गावातील जगदीश शेडगे यांच्या खजूर शेतीला भेट देण्यासाठी आलेलो. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, तिथं जवळपास 165 खजूर झाडाची लागवड या ठिकाणी त्यांनी केलेली आणि आता हे तिसरं वर्ष आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकतात की अशा प्रकारच्या झाडाला किमान 15 ते 16 घड आलेले आहेत. आणि ही शेती करण्यासाठी तुम्हाला जमीन कशा प्रकारची असली पाहिजे, पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन. बरेच शेतकरी आपले महाराष्ट्रातील खजूर शेती करण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु त्याची इत्थंभूत माहिती त्यांना हवी आहे. रोपे कुठे मिळतात, त्या संदर्भात आजचा हा परिपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे आता सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आता मला सांगा सर, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता काय बदल झालाय नेमकं सर याच्यामध्ये? मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये समजा घड थोडीशी घड 1-1, 2-2 घड प्रत्येक झाडाला जास्त आहेत. 2-3 घड जास्त आहेत. अच्छा. आणि तरी सुद्धा आम्ही काय केलंय, 2 ते 3 घड आम्ही याचे कट केलेत. कशासाठी की हे जास्त जर घड ठेवले तर थोडा बारीक माल थोडा बारीक पडतो. लिमिटच्या वर जर माल राहिला. म्हणजे आता साधारण किती घड आहेत झाडाला? 8 पासून 12 पर्यंत. 8 ते 12 तर 15, ज्या झाडाला 15 होते आम्ही त्याचे 2-3 कट केले. तर 15 ठुलेच नाही आम्ही, 12च्या वर ठुले नाही. का बरं, काय त्याचं कारण एकच, तुम्ही जास्त माल जर ठेवला तर मालाची साईज थोडी बारीक पडणार. मालाची साईज थोडी बारीक पडणार, म्हणजे तो लॉस आहे एक प्रकार की आपल्याला साधारणपणे 8 ते 10 घड असले पाहिजे. लॉस म्हणजे वजनात कमी नाही होणार, पण क्वालिटी आपल्याला जाड भेटणार नाही. जाड भेटणार. त्याच्यासाठी आपण 2-3 घड प्रत्येक झाडाची कमी केली सुरुवातीला. आता मग 8-10 साधारण असतील घड आता? 8-10-12 पर्यंत. अच्छा. झाड पाहून, झाड थोडं चांगलं थोडं मजबूत असलं त्याला 12 ठेवले, काहीला 8 ठेवले, काहीला 10 ठेवले. आता बघतोय हिरवे दिसते सध्या आता. आता ही हार्वेस्टिंग साठी कधी तयार होईल? अजून 20 दिवस बाकी याला. अजून 20 दिवस बाकी. बर. आता साधारण झाडाचा जर विचार केला तर किती वर्षाचे झाड आहेत आता सर? ह्याला बरोबर आता 5.5 वर्ष झाली लावल्यापासून. आणि हे तिसरं पीक आहे आता याला. तर आपला जो आजचा व्हिडिओ बनवण्याचा सर मुख्य उद्देश आहे, महाराष्ट्रभरातील अनेक शेतकऱ्याचे आपल्याला फोन आले होते की याची आपल्याला इत्थंभूत माहिती हवी. तर मला एक सांगा, सुरुवातीला सगळं अगदी लागवडीपासून जर विचार केला तर कशा प्रकारे आपल्याला याची सुरुवात करता येईल? लागवड म्हणजे लागवड केली की पहिले 2 वर्ष समजा काही माल येणार नाही त्याला, तिसऱ्या वर्षी बरोबर माल येणार याला. अच्छा. 3 वर्षात नाही, आता हे लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी फळधारणेला सुरुवात होईल. हो, परंतु लागवडची म्हणजे अगदी सुरुवातीपासून कसं केलं पाहिजे नियोजन? सुरुवातीपासून म्हणजे तुमची जमीन जर समजा खडकाची असेल, 4x4चा 3.5x3चा खड्डा घ्यायचा आणि त्याच्यात ही वरची माती, काळी माती त्या खड्ड्यात टाकायची. खड्ड्यातली निघलेली माती वर पांगून द्यायची. अच्छा. आणि शेणखत टाकून झाड लावून द्यायचं. आता मी बघतोय की तुमची जमीन थोडी हलकी आणि मध्यम स्वरूपाची तांबडी माती मला या ठिकाणी दिसते. तर साधारण जमिनीचा विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते. साधारण या झाडासाठी उपयुक्त जमीन कुठली असली पाहिजे? ह्या झाडासाठी थोडी काळी बी असली तरी चालते, फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणजे पाण्याचा निचरा, पाणी धरणारी जमीन नाही चालणार. अच्छा. ते म्हणजे परिपक्व होत नाही. म्हणजे पाणी धरणारी जमिनीत झाडाला काही होत नाही, पण ज्यावेळेस खाली जमिनीत पाणी साचलं, मुळ्या जर थोड्या खराब झाल्या सरड्या तर हे माल वर टिकत नाही, माल गळून जातो. सर, दुसरा एक प्रश्न होता की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपल्याला महाराष्ट्रामधून रोपासाठी भरपूर मागणी येत आहे.
हो की बाबा याचे रोप कुठं मिळतात नेमकं आणि किती रुपयाला मिळतात. साधारणपणे सुरुवातीचा जर खर्चाचा विचार केला तर आपल्याला रोप कसे उपलब्ध करून देता येतील आणि त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे ते थोडक्यात सांगा. हे रोप म्हणजे याचे आम्ही गुजरातमध्ये ऑर्डर दिली ती रोप येतात खरे इराणहून. ते गुजरात मागे रोप त्या टायमाला आपल्याला 3850 रुपयाला भेटलं होतं, म्हणजे 4000 रुपये आपल्याला एका झाडाला खर्च आलता. अच्छा. आता तिथं जागेवर 5500 रुपये किंमत. 5 वर्षापूर्वी तुम्हाला एका झाडासाठी 4000 रुपये खर्च आलाय. हो. आता त्या तुलनेत 5 वर्षानंतर किती फरक झाला? 5500 रुपये. म्हणजे जागेवर आपल्याला 5500 रुपये. 5500 रुपये. बरं, आता जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रोपे हवेत तुम्ही त्यांना देणार का आता? हो भेटतात ना. आता माझ्या हाताने 3 ते 4 प्लॉट तयार झालेत. अच्छा. मालाचे तयार झालेत. आता बरं, माल आलाय त्याला. आता दुसरं पीक आहे त्यांचं. याची रोपाची निर्मिती कशी केली जाते? निर्मिती म्हणजे आता आपल्याला मागावं लागतं. ते पैसे पूर्ण भरल्याशिवाय रोप येत नाही. अच्छा. 15 ते 20 दिवसात रोप येतात. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओचा संदेश पूर्णपणे अगदी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला आपण माहिती तर देणारच आहोत, परंतु बरेचसे ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे आपण आता सरांकडून रोपाची माहिती घेत आहोत. आता इथं रोप इथं जागेवर मिळतात का आपल्याला? हा येतात ना जागेवर. जागेवर मिळतात हो. इथं. बरं, मग तुम्ही त्यांना पोच डिलिव्हरी भेटतात. करता? हो पोच भेटते रोप काय. बरं, आता सर हा किती एकरचा परिसर आहे? म्हणजे हा 3 एकर मध्ये. 3 किती? एकर मध्ये 180 झाडे. 180 मध्ये 11 झाड नराज आहे. नराची काय भूमिका असते नेमका? नर म्हणजे ते नराचं ते पोलिनेशन केल्याशिवाय ह्यो मालच तयार होत नाही. अच्छा. म्हणजे 15 कमीत कमी 15 झाडाला एक झाड हे नराचं लागतच. प्रति ते जर 15 झाड झाड नसलं मग तर एक मालच झाड. तयार होणार नाही. अच्छा. हा. आणि म्हणजे ते पावडर आपल्याला विकत भेटतं बाहेरून सुद्धा. ते झाड नसले तर जमते, पण बाय चान्स जर ते पावडर मध्ये जर डुप्लिकेट आलं पावडर एखाद्या वेळेस तर हे माल होऊ शकत नाही तयार. बरोबर आहे. म्हणजे इथंच हा. आपल्याकडेच ते उपलब्ध हा. असले पाहिजे नाराज. आपल्याकडेच पाहिजे. म्हणजे सुरुवातीला लागवड करता वेळेस